आपल्या माध्यमातून वेळोवेळी सर्व आंदोलनकर्त्यांना, मराठा सेवकांना यापूर्वी आवाहन केलेलं आहे की तुम्ही न्याय, कायदा, सुव्यवस्था पाळायची आहे आणि ती आपण पाळलेली आहे। ज्याप्रमाणे त्या माननीय उच्च न्यायालयाने अटी घालून दिल्या होत्या त्या आपण सर्व पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु दिनांक 29, 30 व 31 या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर पाऊस होता आणि ज्या ठिकाणी डेजिग्नेटेड प्लेस आहे त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि आपण हेही पाहिलं असेल की एक पोलीस ऑफिसर तिथे भोवळून पडला आणि त्याला मदत मराठा सेवकांनी केली। वाईट गोष्टी दाखवल्या जातात, चांगल्या दाखवल्या जात नाहीत, आपल्याला त्या दाखवणं गरजेचं आहे। मराठ्यांनी आजपर्यंत कोणाचाही हक्क हिरावून घेतलेला नाही, उलट त्यांचे हक्क प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांचे हक्क अबाधित केलेले आहे। ही राजश्री शाहूंनी, शिवाजी महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी आणि बऱ्याचशा अशा मोठ्या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे। तरी दादांचं हे आंदोलन हे सरकारविरुद्ध आहे, दादांचं आंदोलन हे प्रशासनाच्या विरुद्ध आहे। येथील लोकांना कोणताही त्रास देण्याचा त्यांचा कोणताही मानस किंवा उद्देश नाही, हे त्यांच्या आव्हानातून या वेळोवेळी दिसलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी, काही समाजकंटक जे घुसलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करत आहेत, जेणेकरून आंदोलन भरकटण्याचा तिथे त्यांचा डाव आहे, परंतु दादांनी वेळोवेळी त्याविषयी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। आज माननीय कोर्टाने एवढं सांगितलं आहे 5,000ची परमिशन आहे, तुम्ही 5,000 इथे राहा, बाकीचे इव्हॅक्युएट करा। त्या संदर्भात दादा आता पुढील आदेश जनतेला देतील। या आंदोलनामध्ये उल्लडबाजी होते, अप्रत्यक्ष तुम्ही मान्य केलं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलक असू शकतात हे मान्य केलं, पण आज कोर्टाने आझाद मैदान सोडून इतर सर्व जागा व्हॅकेट करण्याचे आदेश दिलेले, याकडे तुम्ही कसं बघणार किंवा याबाबतच्या सूचना कशा पाहिजे? असं आहे, ज्या दिवशी नियम आला त्या दिवशी त्याच्या पूर्वीचा अर्ज आहे हे सरकार सांगत नाही। आज तुम्ही आंदोलक कशी येणार, कुठून येणार, दादांचं आव्हान 4 महिन्यापासून आहे। या सगळ्याच गोष्टींची बाब आपल्याला एकत्रित बघावी लागेल। एक पाय बांधायचा आणि दुसऱ्या पायाने पळायला लावायचं, अशा ह्या अटी व शर्ती ज्या असतात त्या तुम्ही